पिंपळगाव बासवन नगर परिषदेची निवडणूक लागली असून उमेदवारांकडून आपापल्या वार्डासाठी प्रचाराचा जोर चांगलाच वाढला असल्याचं दिसून येत आहे। वॉर्ड क्रमांक 7 मध्ये ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर हे राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रणांगणामध्ये उतरले आहे। दरम्यान रविवारी विरोधी पॅनलच्या प्रचार सभेत गीतेश बनकर आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती। यावर न्यूज पॉइंट मराठीने गीतेश बनकर यांना या संदर्भात विचारले असताना राजकारण आहे, टीका टिप्पणी होतच राहणार, विरोधकांच्या टीकेला न जुमानता मी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जातोय, माझ्या प्रभागात जास्तीत जास्त विकास कामे करून विरोधकांना प्रत्युत्तर करेल असा टोला यावेळेस गीतेश बनकर यांनी विरोधकांना लगावला आहे। गीतेश भाऊ, वार्ड क्रमांक 7 मध्ये आपण उमेदवारी करताय, तर या वार्ड क्रमांकामध्ये आपलं विजन काय असणार आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर। पिंपळगाव नगर परिषदच्या ज्या पंचवार्षिक निवडणूक पहिल्यांदाच आपण सर्वजण जे काही सामोरे जात आहोत, त्यासाठी वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 7 इथून माझी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घड्याळ निशाणीवर मी लढत आहे। नगर अध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड गोपाळ कृष्ण शरद हरिश्चंद्र हे उमेदवार आहेत आणि माझ्यासोबत सर्वसाधारण महिला आशिष बागुल यांची मिसेस सपना आशिष गोटू बागुल हे माझ्यासोबत आहे। वॉर्ड क्रमांक 7च्या संदर्भात सांगायचं झालं तर मी गेल्या 8 दिवसापासून वॉर्डात जे काही फिरतोय त्या संदर्भात सांगायचं झालं तर खूप काही समस्या दिसतात आहे मला, म्हणजे जेणेकरून सामान्य माणसाला काय लागतं, पाणी लागतं, स्वच्छता लागती, लाईट लागती, चांगले रस्ते लागतात। वॉर्डात होम टू होम जाऊन काय लोकांच्या गरजा आहे, खरंच ज्या गरजा आपण नगर परिषदेच्या माध्यमातून आपण देऊ शकतो, हा पहिला टास्क माझा असणार आहे। जेणेकरून मायक्रो प्लॅनिंग करून वॉर्ड क्रमांक 7 कसा दिसेल, घाणेरडं जे काही गोष्टी आपण दिसतात किंवा जे काही बघतो आपण रस्त्यावर, जे काही सांडपाणी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, ह्या गोष्टींच्या संदर्भात एकदम प्री प्लॅनिंग करून वॉर्ड कसा चांगला राहील, लोकांना चांगल्या सुविधा, चांगली स्वच्छता, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या इथून पुढे नगर परिषदेसाठी राहणार। आणि कालच्या सभेच्या संदर्भात तुम्ही जे म्हटले आत्ता का काय टीका टिप्पणी झाली, ठीक आहे, राजकारण आहे, टीका टिप्पणी होत असेल, परंतु पारावरचे महाशय जे काल बोलले का जामिनावर आहे, तर मला ते आहे, त्याच्यात काही एवढा मोठा इश्यू नाही आहे। तो गेल्या 20 वर्षापासून वकिली करतोय। ॲब्सोल्यूट बेल त्याचा अर्थ जर तुम्हाला कळत नसेल तर माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला समक्ष सांगतो का ॲब्सोल्यूट बेलचा अर्थ काय। त्याच्यानंतर परत अजून ते महाशय असे म्हटले का समोरचा उमेदवार मी ओळखतच नाही, आमचे वडील असे म्हटले। ओळखतच नसेल तर मग ते तसंच म्हणणार आहे ना का मी ओळखत नाही आहे। उगीच बळजबरीचा रामराम कशासाठी। त्याच्यामुळं अजून एक विषय त्यांनी असं सांगितलं की आमचे मोठे भाऊ भास्करनाना बनकर यांच्या पतसंस्थेत असं काय तसं काय जे काय ते बोलले। मुळात पहिले सांगायची एक गोष्ट आहे, पिंपळगावात गेल्या 87 आणि 88 साली ज्या 2 पतसंस्था चालू झाल्या त्या श्री नामदेवराव भाऊ बनकर यांच्या नावाने चालू झाल्या आणि श्री पाराशारी पतसंस्थेच्या नावाने या 2 पतसंस्था चालू झाल्या। पाराशारी पतसंस्था व नामदेवराव भाऊ पतसंस्था जी काही यांनी कामं केले, लोकांना कर्ज वाटप केले आणि लोकांचे व्यवसाय उभे केले, ह्यासाठी अहोरात्र मेहनत करून त्यांनी जे काही लोकांसाठी
कर्ज वाटप केलं असेल, सामान्य लोकांचा धंदा असेल, जे काय असेल, या दोन पतसंस्थांनी गेल्या 20-25 वर्षांपासून लोकांच्या सुख समाधानासाठी खूप काम केलेलं आहे. गोरगरीब लोक पतसंस्थेत येतात, यायचे, पैसे घेऊन जायचे, कर्ज घेऊन जायचे, सोनं तारण असेल, जे काय असेल. परंतु पतसंस्था आज जे काही काढल्या आणि त्याची जी काही परिस्थिती तुम्ही जे म्हटले का असं झालं, आज पिंपळगावमध्ये व्यवसाय करायला इतका आज मोठा तुमचा व्यापार वाढला आहे. त्याच्यामुळे पतसंस्था हा जो विषय आहे त्याची मर्यादा येऊन गेली. तुम्ही तर स्वतःचे जे काका आहेत स्वर्गीय राजू अण्णा मोरे, त्यांच्याच नावाचं राजकारण करून तुम्ही ती पतसंस्था आता चालू केलेली. तुमच्या घरात पहिले तुम्ही बघा काय चाललंय काय नाही चाललंय. तुम्ही जेव्हा आम्हाला सांगतात का असं असं आहे, तसं तसं आहे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्याच जे लोक आम्हाला सांगतात का पैशांचा हिशोब काय केला यांनी खासदारकीच्या वेळेस किंवा बाकीच्या गोष्टींचा काय, मी खुलासा करायला सगळ्या गोष्टी करल. पर्सनल इश्यू मला पर्सनल बोलता येईल मला, परंतु मला त्या थरावर जायचं नाही. माझं काम एकच राहील का मी 7 नंबर प्रभागमध्ये लोकांसाठी मी कसा अवेलेबल राहील याच्यावर माझं जास्त भर राहणार आहे. मी टीका टिप्पणी करून स्वतः मी चिखलात जाणार नाही, हे स्पष्ट तुम्हाला सांगतो. दुसरे महाशय आमचे मार्गदर्शकच आहात. ते तुमची उंची किती, तुम्ही बोलतात किती, तुम्ही बोलतात कोणावर. ते म्हणे पाचोऱ्या फाट्यावर असं झालं तसं झालं, हे झालं, कारखाना आहे, काय जे काय बोलले ते सगळ्यांनी ऐकलं, मी ऐकलं. परंतु गेल्या 25 वर्षापासून माझे वडील श्री तानाजीराव बनकर हे कुठल्याच निवडणुकीत उभे राहिले नाही. स्पष्ट सांगतो तुम्हाला. 1999 पासून ते 2002 पर्यंत निफाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. ते कसे झाले काय झाले हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर कारखान्यामध्ये कोण आलं कोण गेलं काय काय झालं हेही त्यांनी सांगावा. आणि आत्ता तर गेल्या 2 महिन्यापूर्वीच जो एक निकाल आलेला होता तोही पूर्ण दोषमुक्त झालेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही किती टीका केली तर त्याचे उत्तरं येतील, साम दाम दंडनी ते उत्तरं येतील. त्याच्यामुळं आम्हाला काही घाबरायचं काही काम नाही आहे. मी सगळी फाईल घेऊन बसलेलो आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जे काही प्रश्न मला करायचे असतील तर तुम्ही बिनधास्त करू शकतात. त्याच्यामुळं त्याची काही मला चिंता नाही आहे. तालुक्याचे आमदार 3ऱ्यांदा जेव्हा झाले त्याचा आनंद अख्ख्या तालुक्याला झाला मुळात पहिली गोष्ट. आणि सामाजिक काम करताना सगळ्यांचं विरोध बाजूला ठेवून काम करावं लागतं. तसे ते दिलीप काका आहेत. नानांच्या संदर्भात सांगायचं झालं तर दूरदृष्टी बघणारा माणूस, आमचा भाऊ आहे तो. गावाचे कानेकोपरे, गावाचे गल्ली बोळ, सगळ्या गोष्टी जे काही त्यांनी आज पिंपळगावसाठी काम केलेलं आहे ते नक्कीच कौतुक करण्यासारखंच आहे. आणि इथून पुढेही नगरपालिकासाठी नगर परिषदेसाठी सगळे मिळून आम्ही काम करणार आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांनी हा विश्वास आमच्यावर ठेवावा आणि येत्या 2 तारखेला घड्याळ निशाणीवर बटन दाबून आमच्या 26च्या 26 उमेदवारांना विजय करून आम्हाला ते एक भेट द्यावी, हेच मी सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.